त्यांची वाणी सुद्धा पुण्यवान. काहीचा देह पवित्र असतो पण तोंड पवित्र नसते. काहीचा तोंड बरं असते पण देह पवित्र नसतो. काहीचं दोन्ही बरोबर नसते. आणि खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तर काहीचे दोन्ही पवित्र असतात. सांगून जातो तुम्हाला, काहीचा देह पवित्र आहे पण मुख पवित्र नाही. गायीचाच विचार करा, गायीचा देह पवित्र आहे पण गायीचं मुख पवित्र नाही. कथा काय सांगत नाही, 2 वेळा गायीला मुखाला शाप भेटला म्हणून मुखाला गोडी बाळावी गायीची सगळी. सीता माते 2 वेळा खोटी साक्ष दिली, 2 वेळा सीता मातेने शाप दिला म्हणून गायीचं मुख पवित्र नाही, गायीचा देह पवित्र आहे. अशीच महाभारतात कथा आहे. राजर्षी यज्ञ चालू आहे, प्रत्येकाकडे जबाबदारी वाटलेली आहे, प्रत्येक जण आपापली जबाबदारी पार पाडत आहे. पण देव ती जबाबदारी पाहण्यासाठी बाहेर पडले. देवाला वाटलं ब्राह्मणाला भूदेवाला विचारू कसा यज्ञ चालला, कसा सप्ताह चालला. भूदेवाकडे आले, हात जोडले, भगवान कसं काय चालू आहे. म्हणजे देवा असा सप्ताहच पाहिला नाही, किती काय सांगायचं. असा सप्ताह, अशी विपुलता पाहिलीच नाही. काय खावून काय नाही, किती देवा किती स्वादिष्ट अन्न होते, किती खावून किती नाही वाटते. देव म्हणे असं जर तुम्हाला वाटते तर तुमच्या वजन वाढायला पाहिजे होतं, पण असे पुरुष होत का चालले. म्हणजे त्याचं कारण आहे देवा म्हणे काय, सुपरवायझर फारच विचित्र आहे म्हणजे त्याचं काय म्हणजे काहीच नाही. पंक्ती बसली, आता सुपरवायझर 1.25 मणाचा गदा खांद्यावर घेतो आणि पंक्तीतून फिरतो. साधा फिरत नाही. बासमतीचा भात आहे, लोणकडे तुपात तळलेली जिलेबी आहे, ते खवा उस्मानाबादून बोलावलेला आहे आणि त्याचे गुलाबजाम आहे, महागाचा अन्न आहे, लांबून आणलेला आहे. तसं का पात्रावर राहिलं तर गदा पाहिजे का गदा. म्हणजे देवा सगळं चांगलंय पण गद्याच्या धाकानच खाल्लेला अंगी लागत. देवाला लक्षात आलं पाणी कुठं मुरते. देव पार 9:30 वाजता तिथं आले. बेल दाबली. कोणाची? माझ्या समोर गड्या आहे, ती एकदा बंद पडली. आता चालूय बरं का विठ्ठल. मी असा विचार केला त्याच्यावरच चालायचं. ते बंद एकदा बंद पडलं होतं, एकदा चालू केलं तुम्ही, आता ते बंद पडलं तरी चालू नाही. जेव्हा ते पुढे जाईल तेव्हा म्हणजे उद्या संध्याकाळपर्यंत का जाईल चालेल ना. देव आले, देवानी बेल दाबल्याबरोबर तो जागा झाला, आळस देतच बाहेर आला. म्हणजे देवा इतक्या रात्री येण्याचे कष्ट कशासाठी. म्हणजे भीमा यज्ञ म्हणजे देवा सगळं चांगलं चालू आहे, जेवढं उरते पठ्ठ एकटाच फस्त करतो. अरे पण भीमा आणखीन एक बुवा यायचा बाकी आहे ना, त्याने आणखी तारीख दिली नाही. म्हणजे त्याचा नंबर द्या ना, कशी तारीख देत नाही मी पाहतो ना. म्हणजे भीमा तो बोलायला आडदान, तो बुवा मानी मग पण एक करू उद्या सकाळी त्याला आणाय जाऊ नये, काय हरकत नाही. सकाळ झाली, पंच उशकाल, रथ जुंपण्यात आला. देव आणि भीम दादा रथात बसले. मजल करत गंधमादन ऋषीच्या आश्रमात रथ आला. रथ दारात आला. देव येणार याचे संकेत काही गंधमादन ऋषीला जाणवत होते. बाहेर आले, देव पाहिले. देवाच्या स्वागताला पुढे जाणार तेवढ्यात रथाने देवाने रथातून खाली उडी टाकली. खाली आलेले देव गंधमादन ऋषीला नमस्कार करतात. अहो देवा, अशी उलटी गंगा कुठे वाहते काय, तुम्ही मला का नमस्कार करता. हात धरले, थांबवलं आणि तेवढ्याच भीमाने पाहिलं देव कोणत्या विचित्र पुतळ्याला नमस्कार करतात. तर गंधमादन ऋषीचं शरीर सोन्याचं होतं आणि तोंड डुकराचं होतं. शरीर कशाचं होतं? सोन्याचं होतं आणि तोंड डुकराचं होतं. देव कोणाला नमस्कार करतात पाहता पाहता भीम जवळ आला. देवाने विचारलं, भीमाला सांगितलं, भीमा कर नमस्कार. म्हणजे पण देवा कोण आहे ते? अरे हेच ऋषी आहेत, हे आल्याशिवाय यज्ञ सांग होणार नाही, कर नमस्कार. भीमाने नमस्कार केला आणि देवाच्या कानाला भीम लागला आणि देवाला विचारू लागला, देवा असा कसा रे ऋषी, असा कुठं ऋषी असतो का? शरीर सोन्याचं, तोंड डुकराचं, हे असं कसं झालं ऋषीचं? ते म्हणे, भीमा असं कोणाच्या वरमी लागेल असं बोलू नाही. आणि तेच बोलता वेळेस ते कानावर गेलं ऋषीच्या. म्हणजे देवा हा कोण आहे? म्हणजे धर्माचा अनुज आहे, लहान भाऊ. काय म्हणतो ते? ऋषीवर रागावू नका, पण एक मला आश्चर्य वाटलं, तुमचं शरीर सोन्याचं, तोंड असं डुकराचं असं का? म्हणजे तू विचारू नाही, मी सांगतो. नाही म्हणलं का जिज्ञासा अधिक वाढते. म्हणजे ऋषीवर तेवढं मला कळलं पाहिजे, तुमचं शरीर सोन्याचं, तोंड डुकराचं असं का? म्हणजे तुझं जरा जास्त जिज्ञासू दिसतो म्हणून सांगतो. मी पूर्वीच्या काळी एवढा दानशीर होतो, तुला काय सांग. लाख लाख लोकांची पंगत बसवायचो. आज केलेलं पक्वान उद्या कधीच केलं नाही. आणि पंगत बसली का पंक्तीतून पाठीमागा हात बांधून फिरायचो, हात बांधून. आणि त्यांना म्हणायचं, भेटलं होतं का असं, पाहिलं होतं का असं,
ऐका आपल्यासारखा दाता कोणी खा आपल्या जीवावर हजाडा भीमा दान धर्म केला बाबा त्याचा परिणाम शरीर सोन्याचं झालं आणि असं लोकांना उपरोधान टाकून बोललो त्याचा परिणाम तोंड डुकराचं झालं. भीमानं ऋषीकडे पाहणंच बंद केलं. भीमाने आपला चेहरा देवाकडे वळवला आणि भीम देवाला म्हणतो देवा काय टोचायचीच होते तर घरीच इतक्या लांब आणण्याची गरज काय होती. देवाने सांगितलं भीमा कान घरी टोचायचे नसतात त्याच्यासाठी गंधमादन ऋषीचं शरीर सोन्याचं आहे. तुम्ही त्यांच्याकडे गेले का? गंधमादन ऋषीचं शरीर सोन्याचं आहे आणि तोंड कशाचं आहे? सोनं पवित्र आहे महाराज. किती पवित्र आहे सांगू तुम्हाला. असं म्हणतात सोनं घाणीत पडलं तरी उचलून घ्या. नाही म्हण तुमच्याकडे नाही घाणीत पडलं तरी बरं नाही सांगितलं तर तुम्ही काय तसंच जाऊन देणार आहे का? एखाद्या अंगठी भांड्यात पडली पडलेली अंगठी जाऊन देणार का तुम्ही? त्याला महाराजाची सांगण्याची गरज आहे का? नाही देवा. घाणीत पडलं तरी सोनं अपवित्र होत नाही. तुमच्यासाठी सांगू का? असं म्हणतात प्रेताचं सगळं अमंगळ आहे. प्रेताच्या सगळ्या वस्तू अमंगळ आहे. त्याचे वस्त्र असतील ते असतील प्रेताच्या कानातलं प्रेताच्या गळ्यातलं तसं जाऊ देतात ना? नाही देवा. त्या रडणाऱ्या स्पेशलिस्ट राहतात. त्या दागिन्याचं नाव घेऊ घेऊ जोपर्यंत तो दागिना निघत नाही तोपर्यंत गवरतात. कारण सोनं तेज आहे. तेजाचे न्यायाने दोन प्रकार केले करज आणि अपरज. खरी जातून निघणारं प्रत्यक्ष तेज म्हणजे सोनं आहे. त्याच्या ठिकाणी अमंगळत्व अपवित्र कधी येत नाही. सोनं अखंड पवित्र आहे. देवा गंधमादन ऋषीचं शरीर सोन्याचं आहे म्हणजे पवित्र आहे आणि मुख डुकराचं आहे म्हणजे अपवित्र आहे. दुसरा वर्ग आहे देह अपवित्र आहे पण मुख मात्र पवित्र आहे. निर्देश करून जातो वेश्या गणिका राघवा 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 राघवा. मुखातून देवाचं चिंतन चालू आहे. मुख पवित्र आहे देह अपवित्र आहे. शरभंग ऋषीचा इतिहास रामायणात असा आलेला आहे. शरभंग ऋषी राम वेदाच्या ऋचा म्हणून राम प्रभूची स्तुती करतात. प्रभू आश्रमात आले पुढे फळ ठेवले फळ खाते सडका कुचका वास लक्ष्मणाला आला. दादा एवढं मंगलमय आश्रमातलं वातावरण सडका वास कशाचा रे? तेवढ्यात ऋषीने हात जोडून सांगितलं प्रभू तुमच्या समोर असणारा माझा विग्रह खरा नाही. योग सामर्थ्याने मी धारण केला. प्रारब्ध वशात खराब झालेला माझा देह पाठीखाली मी काढून झाकून ठेवला. त्याचा सडका कुचका वास आला. मला सांगायचं काय वेदाच्या रोच्या मुखात येतात पवित्र आहे पण देह मात्र अपवित्र आहे. तिसरा वर्ग देहही अपवित्र आहे आणि मुख सुद्धा अपवित्र आहे. त्यात कोण येते हो? देहही अपवित्र मुखही अपवित्र. कोण येते? आपला इतिहास काही वेगळाच नाही. आपला देह तोंड कसं आहे उघडत नाही तोपर्यंतच बरं आहे. आणि आपला देह आहे पवित्र. सांगूच का तुम्हाला भजन करा विठ्ठल. आमची उमेश मला सांगत असतात आगडव मावशी. मी इकडे बसवला तो आगडव मावशी एसटीला आडवी झाली पवित्र तो देह अपडेट केला फक्त आगडव हात दाखवा गाडी थांबवा. गाडी थांबवा जरा पुढे थांबली. राग आला ड्रायव्हरचा. ड्रायव्हरला शिव्या देतच गाडीत चढली. वाणी पुण्य म्हणतो. गाडीत आली. ड्रायव्हरची बिचाऱ्याची काही चूक नव्हती जागा नव्हती. बिचारी गाडीत चढल्याबरोबर सगळ्याला शिव्या देत देत प्रत्येकाला वाटत होतं संक्रांत आपल्यावर येता कामा नाही. संक्रांत नेमकी माझ्या सीटवर जागा होती. तिने माझ्याकडे पाहिलं. ती होती डबल जागा होती सिंगल. तिनं सीटकडे पाहिलं. माझ्या लक्षात आलं संक्रांत आपल्यावर दिसते. ती आपल्या सीटकडे चालत येत होती. तुका करी नेता ठाव त्यासी बैसा वयावा प्रमाण टाकले मी त्याच्यात.
मी जागा रिकामी केली, बिचारीला अर्ध्या सीटवर मी झालो, आकारमान पाहून 1.5 सीट बिचारीला मोकळी सोडली. ती जवळ आली, पाहिलं तिच्याकडे, मी रागावलेली मुद्रा होती. मला चांगलं बोलावं म्हणून म्हणलं मावशी बसा, मावशी बसा. काही वाईट बोललं? तिनं माझ्याकडे असं राग, तिला वाटत होतं बुवाने उभं अख्खी सीट मला सोडाली. मी कसं सोडायला आधी बसलेला आणि तेवढ्यात ती शेजारी बसली. म्हणजे मुडद्या एवढ्यात होते का? मी तर विचारातच पडलो. ती बिचारीला चांगली जागा दिली, शिवी तीन हासाडली. पुन्हा माझं तत्वज्ञान जागं होतं. असं तत्वज्ञान जागं पाहिजे. मी विचार केला, म्हणली काय विचारी, मुडदा तर म्हणली, देह म्हणजे काय? चालता बोलता मुडदा आहे. मी शांत बसलो. पण सोबत एक विद्यार्थी होता आमचा, त्याला काय रावल्या गेलं नाही. त्याने पाहिलं महाराजांनी जागा दिली, बाईला महाराजाला शिवी दिली. ते जवळ हो म्हणे, बाई आमच्या महाराजांनी तुम्हाला चांगली जागा दिली, तुम्ही महाराजाला शिवी दिली. आता तिने काय करायला पाहिजे होतं? गप्प बसायला पाहिजे होतं. म्हणजे दिली असेल एसटी काय त्याच्या बापाची आहे का? तिने माझा बाप काढला, बाप. पुन्हा मी शांत दिमाखात विचार केला, खरंच एसटी आपल्या बापाची आहे का? कटू आहे पण सत्य नाही का? हो, कटू आहे पण सत्य नाही का? विचार केला. आणि मग मी इतका स्तब्ध झालो. ज्ञानोबाराने किंवा गीताकारांचे स्थितप्रज्ञ दर्शन सांगितलं, ते माझ्याकडून ठरवावं, माझ्याकडे पाहून ते लक्षण करावेत. अशा प्रकारचं स्थितप्रज्ञेचे का भाषा, इतका स्थिर आणि इतका शांत झालो. मी तिचे एकदम प्रसन्न बुद्रे शांत बसलेला. पण जो कीर्तनाला घ्यायला आला होता आम्हाला, त्याला काय रावल्या गेलं नाही. तो वैतागला, चिडला, जवळ आला. नाही बाई, काही बोलण्याची अक्कल आहे का तुला? की रवा कैसे राहटावे, कौनाशी काय बोलावे, काही कळते तुला? तुला माहित आहे कोण आहेत ते, कोण आहेत माहित आहे? अगं ते आळंदीचे महाराज आहे. आता तिला काय करायला पाहिजे होतं? गप्प राहायला पाहिजे होतं. त्याने असल आळंदीचा महाराज मला काही चुलीत घालायचा आहे.